शेतकरी बंधू नमस्कार. श्री गजानन ॲग्रो पॅटर्न खामगाव या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज बाप्पूंच्या प्लॉटवर म्हणजे शिरसगाव देशमुखला काही पाहुणे आलेले होते आज, तर ते प्लॉटवर आलेत. आपण त्यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अनिल देशमुख, माळेगाव, नांदुरा तालुका. नांदुरा. दादा आपलं नाव? भरत नामदेवराव देशमुख, वसाडी, नांदुरा तालुका. दादा आपलं नाव? संतोष देशमुख, पाटणा तालुका, मेकर. दादा आपलं नाव? प्रदीप वानखडे, गोंदनापूर. आणि अनिल भाऊ आहेतच आणि बापू सुद्धा सोबतच आहेत. तर दादा आपण काही वर्षापूर्वी हळद लावली होती असं बोलले, थोडीफार लावली होती, 5-10 गुंठे जे काही लावली असेल त्यावेळेस तर तुमचा अनुभव आणि आज हा प्लॉट पाहिल्यानंतर या प्लॉट बद्दल तुम्ही काय बोलणार? समजा नाही, त्यावेळेस आम्ही ना अशी लावली होती की बेटवर नव्हती लावली, हां तासात लावली होती. तासात लावली होती. हां, आता हे बेटवर लावल्याने चांगली हळद आहे. बेडवर लावल्यामुळे चांगले आहे. आपण कुठं काही आणखी हळदचे प्लॉट पाहिलेत काय आधी? नाही, पाहिलेले नाही आहेत. दादा आपण नाही पाहिले, आमच्याकडे पेरतच नाही. पेरतच नाही तुमच्याकडं. दादा आपण मेकर तालुक्यातील आहेत आणि आपल्याकडे हळद भरपूर असते. हा, पुष्कळ आहे. तर आपण या प्लॉट बद्दल किंवा आणि तुमच्याकडच्या प्लॉट बद्दल जर बोलायचं झालं तर काय बोलणार? हा प्लॉट चांगला दिसतो. हा प्लॉट चांगला दिसतो. तुमच्याकडे काय स्टेज असते प्लॉटची सध्या? हे स्टेज पण थोडी कमी याच्यात लावल्याच्या थोडं कमी आहे. हां, आणि कंद किती असेल तुमच्याकडं? आमच्याकडे पण तो किलो पासून 1.5-2 किलो पर्यंत. किलो म्हणजे शेवटी काढताना किलो पासून 1.5-2 किलोपर्यंत निघतो. आणि इथल्या कंदाला काय वाटतं तुम्हाला, किती कंद गेले हळदला? 3.5-4 किलो निघायला पाहिजे. 3.5-4 किलो निघाला पाहिजे. अनिल भाऊ आज आपण 1 महिन्यानंतर सोबत आहोत. बरोबर. तर काय 1 महिन्या आधीपासून आतापर्यंत काय फरक वाटतो तुम्हाला? आता ही परिपक्व झाली, मला तरी वाटतं बा आता 4 किलोच्या वर झाली अशी. 4 किलोच्या वर झाली असेल. हो. पण काही लिमिटेड कंद झाले असतील हा अंदाज माझा पण आहे समजा. हां, नाही, एका महिन्यानं दरवेळेस अर्धा किलोचे कंद वाढूनच राहिले. वाढून राहिले. आपण सुरुवातीला 1.5 kg पकडला होता, नंतर 2, 2.25, नंतर 2.25, 2.25, हां 3.5, 3.5. हां, आता 4 पर्यंत. आता 4 पर्यंत झाली असेल समजा. हां दादा आपल्याला काय वाटतं? हे हळद पाहून आम्हाला असं वाटतं की आता पुढच्या वेळेस आपणही लावून पहा. एकदम बरोबर बोललात तुम्ही. कारण काय की माझा उद्देश तो होता की बा आपल्याकडचे शेतकरी आहेत यांना सोयाबीन मधून बाहेर काढायचं आहे आणि हळद या पिकाकडे वळवायचं आहे. आणि हळद हे पीक याच्यामुळे मी निवडलेलं आहे का हळद असं पीक आहे की याला सड नाही किंवा तुम्ही स्टोरेज कॅपॅसिटी जास्त आहे, जास्त दिवस तुम्ही साठवून ठेवू शकता. आणि केळीकडे बरेच शेतकरी जातात, पण केळीचं उत्पादन हे कमी आहे आणि केळीला रिस्क खूप मोठी आहे. कारण काय, भाव तर एक वेगळा विषय आहे, भाव यालाही आपण सांगू नाही शकत, त्यालाही सांगू नाही शकणार. परंतु केळीला असं आहे की वादळ जर आलं तुमची केळी पडणार आहे, गारपीट झाली तुमचं नुकसान आहे आणि त्याची स्टोरेज कॅपॅसिटी नाही आहे. घड झाला म्हणजे तो तुम्हाला सडू द्यावा लागेल किंवा तो मार्केटमध्ये द्यावा लागेल. आणि उत्पादन क्षमता त्याची कमी आहे, याची उत्पादन क्षमता जास्त आहे. एक अंदाज जर काढला आपण तर या प्लॉटला आज रोजी आमच्या अंदाजानुसार जवळजवळ 250-250 क्विंटलच्या पुढे माल निघाला पाहिजे. तर उत्पादन जर काढलं 250-250 क्विंटल, आज आपण बेण्यात जरी हळद दिल्या गेली तर 5,000 रुपयाने म्हटलं तरी 10-12 लाखाच्या पुढे पीक होऊन राहिलं. एवढं कोणतंच पीक 10-12 लाख रुपयाचं उत्पादन 8-9 महिन्यात देऊ नाही शकत एवढं असं वाटतंय. प्रोसिजर कशी मग विकायची तर काय, ऑलरेडी आम्ही आता यावर्षी तर बेण्यातच जाणार आहे. येणाऱ्या काळात आम्ही कंपनी स्थापन केलेली आहे. तर त्या कंपनीत आम्ही ओली हळद, कच्ची हळद घेणार आहोत आणि त्या कच्च्या हळदचे जे रेट राहतात तुम्हीच करणार? बॉईल आम्हीच करणार. हां, किंवा मग तुम्हाला जर बॉईल करायची असली तुम्ही बॉईल करायला आणू शकता, हे राहणार आमच्याकडं. आणि त्याच्यानंतर आम्ही एक्सपोर्टची पण पुढची लाईन लावून ठेवलेली आहे. जेव्हा एक्सपोर्ट होणार तर एक्सपोर्ट ज्या शेतकऱ्यांची एक्सपोर्ट झाली तर त्या शेतकऱ्यांना आम्ही नंतर मग बोनस म्हणून पैसे देणार आहे नंतर आणखी एक्सपोर्ट झाल्यानंतर. तर हे आमचं पुढचं प्रोसेस पण या गोष्टीला आणखी 2 वर्ष 3 वर्ष तरी लागतील. कारण काय की जेवढी आता हळद लागून राहिली बेना कमी पडते. आज माझे 8-10 प्लॉट आहेत समजा बुलढाणा जिल्ह्यात हळदचे आणि 3-4 प्लॉट आहेत अद्रकचे. तसे 12-15 प्लॉटमध्ये ज्याच्यातून हळद उत्पादक शेतकरी आहेत आम्हाला तेच बेनं कमी पडतंय. कारण यावर्षी हळद लावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 2-2, 3-3 एकर जरी म्हटलं, बरेच शेतकरी 2-2, 3-3 एकर. आता बापूचाच प्लॅन तर लागेल 10 एकर. 10 एकर म्हटल्यानंतर यांचंच बेनं यांना लागेल आणि उरलेल्या बेण्यात मी 2 शेतकरी किंवा 3 शेतकरी करू शकतो. तर त्याच्यामुळे आणखी 2 वर्ष तरी ते स्टेज यायला वेळ लागेल असं वाटतंय. तर बघू, ते जेव्हा येईल तेव्हा आमची कंपनी आहे ऑलरेडी. इतकी मोठी हळद लावली समजा, 3 एकर हळद लावली, तो इकणार कुठं? ती बेण्यातच जाणार ना. नाही आता हां, नंतर तर मग आहोत ना मी, काही विषय नाही आहे. तोपर्यंत बॉयलर घेऊन ठेवणार, सर्व करणार आम्ही, काही विषय नाही. पुढच्या वर्षी सर्व रेडी राहील आमच्याकडं. त्याच्यामुळेच एवढं आम्ही आज कॉन्फिडन्सली सांगतो की आमचं हे आहे, कंपनी स्थापन केलेली ऑलरेडी, ओली हळद काढणार सर्व आहे.
फक्त ओली हळद काढून देणार तुम्हाला, संपला विषय. हा बॉयलरचा जर तुम्हाला जर शक्य नसलं किंवा एवढं काय रिस्क घ्या, आपण बॉयलर कधी आणा काय करा, तो ओली बी घेऊ शकतो. ओली घेऊ शकू आम्ही, काही विषय नाही आहे. ठीक आहे. चालेल. धन्यवाद मंडळी, आपण आलात, भेट दिली, आपला एक अभिप्राय दिला. हॅलो. धन्यवाद.